नेर येथील जैन नर्सिंग होम येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय जैन संघटना व राजस्थानी महिला मंडळातर्फे निशुल्क तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांचे स्वागत माला देऊन करण्यात आले। स्वागतानंतर शिबिराला सुरुवात करण्यात आली। या शिबिरामध्ये स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर तेजश्री, डॉक्टर पीयूष कोटगिलवार, डॉक्टर अंकित चितावार, डॉक्टर सुनंदा जैन व डॉक्टर शेख रशीद इत्यादी मंचावर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन शिवानी गुगलिया, विजया गुगलिया, शोभा कोठारी, श्रद्धा सोईतकर, रेखा मालानी, शीतल मालानी, मंगला जाकोटिया, प्रियंका लोढा या महिलांनी अथक परिश्रम घेतले। सगळ्यात पहिले महिलांचं लहानपणापासूनच मुलींना इश्यू असतं जे 12वी क्रॉस होतात किंवा 7 वर्षाचे 16 वर्षापर्यंत त्यांना महिलांमध्ये एक तर पाळीचं समस्या चालू होतं। ठीक आहे, भरपूर महिलांना असा त्रास असतो मुलींना की पाळी रेग्युलर नसतं। त्यांना अर्ध्या लोकांना माहीतच नसतं की पाळी आल्यावर त्यांना काय प्रॉब्लेम्स होतात। त्यांना हे समस्या आधी क्रिएट म्हणजे प्रॉब्लेम्सला कसं काउन्सिल करायचं हा महत्त्वाचा इश्यू असतो। त्या मुलींना लहानपणापासून समजवायला पाहिजे की आपल्याला या टाइम नंतर कसं चालू होणार आहे, काय हार्मोन्स चेंज होणार आहे, हे सगळं आपल्याला माहिती झालं पाहिजे। त्यांना ब्लीडिंग होतं, त्या ब्लीडिंगमध्ये काय काय त्रास होऊ शकतात सुरुवातीला। काही लोकांना माहीतच नसतं मुलींना की आता आपल्याला शाळेत जाणार, शाळेत अचानक काहीतरी हा प्रॉब्लेम आला तर त्यांनी या प्रॉब्लेमला डील कसं केलं पाहिजे। इथे सगळ्या टीचर्स असतात, त्या लोकांना पण त्यांनी सांगायला पाहिजे। घरी आपल्या घरच्यांना पहिले मदर्सला किंवा कोणाला तरी सांगायला पाहिजे की असं असं झालेलं आहे। काही मुली लपून त्यांना भीती वाटतं की काय प्रॉब्लेम झाला आहे आपल्याला। अर्ध्या गोष्टी तर घरात सांगतच नसतात की काय झालेलं आहे आपल्याला। त्यानंतर कितीतरी गोष्टी आहेत की बाहेर मेडिकलमध्ये जातात आणि पार्ट्स मागायलाही लाज वाटतं। पण या सगळ्या गोष्टी त्यांना शिकवायला पाहिजे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत सगळ्यांसाठी। हे सगळ्यांना टीचिंग द्यायला पाहिजे मुलींना। आणि खूप हार्मोन्स चेंज होतात वयाच्या 7 वर्षापासून तर जवळपास 40 वयापर्यंत हार्मोन्स चेंज होत राहतात। तर त्या महिलांना शिकवायला पाहिजे की कसं ट्रीट करायचं आहे, कशाने स्ट्रेस नाही घेतला पाहिजे, ब्लीडिंगचे काय काय प्रॉब्लेम्स असतात, कसे काय असतात, ते सगळे प्रॉब्लेम्सला डील करायला आलं पाहिजे। हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे महिलांना की एक तर 40 वया ते 50 वयामध्ये पण हा सगळा प्रॉब्लेम्स असतो की पाळी जायच्या वेळेस पण काय प्रॉब्लेम्स होतात, खूप सारा त्रास होतो, पेन होतं, काही महिलांना खूप ब्लीडिंग होतं। तर या सगळ्या प्रॉब्लेम्स आधी डॉक्टरांना येऊन दाखवायला पाहिजे। अर्ध्या लेडीजला डॉक्टरांना येऊन दाखवतच नाहीत की मला हा प्रॉब्लेम होतो आहे, हिमोग्लोबिन कमी होऊन जातं, ब्लीडिंग होत सोबत। तर हे सगळे सोल्युशन्स आधी डॉक्टर्सपर्यंत आले तर ते जास्त चांगल्याने ट्रीट करेल आम्हाला असं नेहमी वाटतं। पण अर्ध्यापेक्षा मॅक्झिमम लेडीज खूप तब्येत खराब करतात आणि त्यानंतर येतात। त्याच्यात PCOD असतं, बरेच लोकांना 21 वयानंतर कॅन्सरच्या टेस्ट असतात, ते स्क्रीनिंग टेस्ट असतात पॅप स्मिअर म्हणून, त्यांनी ते करायलाच पाहिजे। दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टेस्ट। ते फ्री ऑफ कॉस्ट तर नाही होत, पण असे बरेच स्कॅम्स आहे किंवा आम्ही लोक जे 21 वयानंतर आम्ही सांगतो की दिस इज कंपल्सरी, पण अर्ध्या पेशंट्सला वाटतात की हे काही पण आहे। पण त्याच्यातले 80 पेशंट्सला माहिती होतं की हे कॅन्सरसोबत चाललं आहे, काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत आपल्याला। तर या सगळ्या सोल्युशन्स आमच्याकडे आहेत, पण पेशंट्सनी अवेअरनेस आणावं लागेल की या सगळ्या टेस्ट आपल्याला करायला पाहिजे। मुलींना पण आता मुलींचे लग्न व्हायचे असतात तर हे आपण त्याची वॅक्सिन्स असतात ते कंपल्सरी द्यायलाच पाहिजे की मुलींना समोर जाऊन कॅन्सर नाही झाला पाहिजे। तर त्याच्यासाठी आधीच आपण ट्रीटमेंट्स फॉलो केला तर खूपच चांगली गोष्ट असतं की नाही समोर जाऊन त्यांना कॅन्सर नक्कीच होणार नाही। त्याच्या 3 वॅक्सिन्स असतात, हे सगळं त्यांनी द्यायलाच पाहिजे। सगळ्या मदर्सनी आपल्या मुलींना हे सगळं 21 वयानंतर पॅप स्मिअर म्हणून टेस्ट केलीच पाहिजे। ती कॅन्सरची मुलींनाच काय तुम्ही लोकांनी पण ती टेस्ट केलीच पाहिजे। तेवढं अवेअरनेस आणायलाच पाहिजे सगळीकडे, तर ते महिला पण ठीक होणार आणि भरपूर लोकांचं कॅन्सर आधीच ट्रीट होऊ शकतं। जे समोर जाऊन लोकांना माहिती होतं की आता 2nd स्टेज आहे, 3rd स्टेज आहे, हेच आपण आधी ट्रीट करू शकतो, तर तोपर्यंत पोचणारच नाही। मग या निमित्ताने पेशंटची क्वालिटी लाईफ पण चांगली होईल, बाकी सगळं पण चांगलं होऊ शकतं। नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर।